एका तळावरती तब्बल 3 एकर कोथिंबीरचा प्लॉट आहे. आज 27 मार्च आहे. सध्याला आता ज्या उन्हामध्ये मी उभा आहे तिथं 36 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. परंतु या तापमानात ही कोथिंबीर जर बघितली, ह्या कोथिंबीरचा ग्रेनरीपणा बघितला, अतिशय सुंदर असा ग्रेनरीपणा आहे. पूर्णपणे हिरवीगार अशी कोथिंबीर आहे. ह्याची तुम्ही पानं बघितली तर अगदी खालच्या बुडापासून होते शेंडापर्यंत अशी पानं आहे ती. याचा सुगंध जर बघितला तर लांबूनच याचा सुगंध येतोय. एवढी देखणी कोथिंबीर आणली कशी, शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये केलं काय, हे करता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही माहिती जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत प्रेरणा बीज भंडारचे अधिकारी गायकवाड साहेब आहेत. गायकवाड साहेब, काय सांगचाल, कशी कमाल झाली सगळी? आता आपण पोपटराव मुळे खंडाळी यांच्या कोथिंबीर प्लॉटमध्ये उभा आहे. त्यांनी एकंदरीत 3 एकरामध्ये 120 किलो बियाणं टाकून कोथिंबीरीचा प्लॉट आणलेला आहे. यासाठी आपण याला पूर्णतः नियोजन दिलेलं आहे. यामध्ये बीज प्रक्रिया करताना ओरा हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे. ओरा. ओरा हा. त्यानंतर पाणी दिलं की तणनाशक आपण मारायला देतो, हा. जेणेकरून तणाचं प्रमाण 70-80% कमी राहतं. त्याच्यानंतर आपण 2 स्प्रे देतो, एक 10 दिवसाच्या अंतराने, एक 15 दिवसाच्या अंतराने. आणि हे साधारण 35-40 दिवसाचं पीक असल्यामुळं 2 स्प्रेमध्ये हे पीक पार पडतं. त्यानंतर जेव्हा पेरली जाते त्यावेळेला एखादं 24-24 सारखं एखादं खतही दिलं जातं. ह्या अल्प खर्चामध्ये आणि कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न देणारे हे पीक आहे. कोथिंबीर लावताना शेतकऱ्यांना आधी शेत भिजवून घेतलं पाहिजे का, कसं, तुमचं काय सल्ला असतो? शक्यतो पाणी देऊन वापशावर जर पेरली, उन्हाळा दिवस असतो, पाणी देऊन पेरल्यानंतर जमिनीचं टेम्परेचर कमी राहतं आणि त्यात उगम क्षमता चांगली राहते. पाणी देऊन वापशावर पेरलेली कोथिंबीर चांगली उगवते. पाणी नियोजन कसं असं पाहिजे सध्याला? आता ह्या टेम्परेचर मध्ये, आता ह्या दिवसामध्ये पाणी नियोजन कसं पाहिजे? दुपारचं टेम्परेचर साधारण 35-36 डिग्रीच्या आसपास जातं. ह्या पिरियडला जर तुम्ही पाणी दिलं तर जमीन तापलेली असते, करपा बसू शकतो. यात तुमचं कोथिंबीर करपा येऊ शकते किंवा जळू शकते जागेवर. तर रात्रीचं पाणी दिलेलं केव्हाही कोथिंबीरसाठी चांगलं. मग कसं, एक दिवसात दिलं पाहिजे, रोज दिलं पाहिजे, कसं आहे? आता जमिनीच्या प्रतीनुसार दिलं पाहिजे. जर तुमचं मध्यम खडकाळ जमीन असेल तर 1 दिवसाआड द्या, आणि काळीभोर जमीन असेल तर 3 दिवसाच्या अंतराने दिलं तरी चालू शकतं. बरं, ह्याच्यावरती स्प्रेचं नियोजन कसं असतं, किती फवारणी झाल्या पाहिजे ह्याच्यामध्ये, आणि तुम्ही खत काय सांगता ह्याच्यावर टाकायला, किंवा खताचं नियोजन कसं असतं? खताचं नियोजन शक्यतो कमी कालावधीचं पीक असल्यामुळं जेव्हा आपण पेरणी करतो त्या पिरियडलाच वाढ आणि फुटवा चांगला राहावा म्हणून पेरणी करतानाच खत टाकावं. बरं. आणि फवारणीचं जर नियोजन बघितलं तर उगवणीपूर्वीचं 1